दरम्यान कुणाल कामरा प्रकरणाचे पडसाद विधानसभेमध्ये देखील उमटल्याचं पाहायला मिळालं। अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे आपण आहोत, मात्र हे स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जात असेल तर योग्य नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। अशा लोकांना अर्बन नक्सल म्हणा किंवा काही म्हणा, उद्देश सारखाच आहे अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे। हे जे काही लेफ्ट लिबरल आता विचार तयार झालेले आहेत, त्याला अर्बन नक्षल म्हणा, लेफ्ट लिबरल म्हणा, हे सारखेच आहेत की ज्यांचा उद्देश एकच आहे की समाजातल्या मानकांना अपमानित करणं, देशातल्या संस्थांना अपमानित करणं, देशांच्या इन्स्टिट्यूशनवरनं लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं, अशा प्रकारचं काम करणारे हे जे लोक आहेत यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये। आणि म्हणून या संदर्भात मी सभागृहाला आश्वस्त करतो, कठोरात कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। आणि मग मी सगळ्यांना सांगतो, छात्या बडवू नका। अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य चाललंय, संविधानाच्या विरोधात चाललाय, हे छाता बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही। काहीही झालं तरी देखील अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल। महाराष्ट्राचं मानसिक स्वास्थ्य खराब करण्याचं काम ही मंडळी करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।